हाय हॅलो नमस्ते, मी कल्याणी तुमचं लक्ष्मी रोड शॉपिंग पार्ट 2मध्ये खूप स्वागत करते आहे. आणि हे आहे अंबिका टॉय शॉप. आता वाजलं 3:30 आणि आता फायनल शॉपिंग चालली आहे. ती आहे बड्डेच्या गिफ्टची. जे तिच्या आतूनने आजीने जे पैसे दिलेत त्याची शॉपिंग आता इथे चाललेली आहे. आज मला माहीत नाही, सगळं काही खूप लवकर झालं आहे. ज्याही शॉपमध्ये गेलो तिथे सगळं खूप पटपट मिळाले आणि मेन म्हणजे मनाप्रमाणे मिळाले. जनरली असं माझ्यासोबत कधीच होत नाही की मी गेली आणि मला लगेच काहीतरी आवडलं आहे. दिस इज द फर्स्ट टाईम की आज प्रत्येक शॉपमध्ये मनाप्रमाणे मिळाले आणि प्राईस पण रिजनेबल मिळालेली आहे. तर मॅडमची आता टॉईजची शॉपिंग चाललेली आहे. मॅडम काय ऐकणार नाही आहेत आज, कारण की तिच्या आतूनने पण तिला सांगितलं आहे की ह्यावेळेसचं गिफ्ट तू तुझ्या चॉईसने घे. म्हणून तिने आता मला तशी वॉर्निंग दिली आहे की मम्मा गिफ्ट घेताना तू मध्ये बोलायचं नाही आहे. मुलीला माझ्या घ्यायचा आहे किचन सेट. तर मॅडमनी हा आमच्या किचन सेट पाहिला आहे, जो छोट्या मुलींचा आहे. इथे आम्हाला किचनचा कंटाळा आला आहे आणि ह्यांना 8 वर्षाचं असतानाच किचन सेट हवा आहे. आणि लहानपणीचा किचन सेट खेळून झाला आहे तरी पण आम्हाला किचन सेटच हवा आहे. का जेवण बनवणार का तू त्याच्यामध्ये? हां, मम्माची किचनमधून सुट्टी. इथे मला किचनमध्ये जायचा कंटाळा येतो आहे आणि माझ्या मुलीला किचन सेट हवा आहे. आणि मला माहिती आहे जेव्हा मोठी होणार ना, जेव्हा खरंच करायची वेळ येणार ना, तेव्हा मी 10 वेळा जरी आवाज दिला ना तरी माझी पोरगी येणार नाही. ते 3 प्लेट तुझ्या एवढ्या चौकोनीत बसतात. मी सांगत होते आज की आज आपल्याला सगळं पटपट मिळते. का मिळते? कोणाचं तोंड पाहिलं होतं सकाळी उठल्यानंतर? मी माझं पाहिलं होतं. फायनली वेळ आली शक्ती स्पोर्ट्समध्ये, कारण की बॅडमिंटनचे शटल्स आमचे संपलेले आहेत. तर शटलकॉक पण आम्हाला घ्यायचं आहे आणि प्लस एक रॅकेट पण मला पाहिजे, कारण की माझं रॅकेट पण खराब झालं आहे. त्यामध्ये किती येतात? 6 पीस आणि 190ला का? 210 का 190? सिंगल अवेलेबल होते पहिले, आता बंद झालं. हे 190 आहे का? पूर्ण पॅकेट 190चं आहे. बॉक्स 11 फुटीचा पूर्ण बॉक्स आहे. हा पूर्ण बॉक्स. आधी सिंगल मिळायचे, त्यामुळे आता सिंगल नाही मिळत. मी किती खुश झाली होती पाहून की ह्याच्यावर प्राईज आहे MRP 210. मी म्हटलं एवढं स्वस्त आहे बापरे. टी शर्ट लूज नाही वाटत आहे तुला? नाही ना. बरोबर आहे ना? ती स्कर्ट लूज वाटतो इथे. हां, दिवसभर शॉपिंग करून थकल्यामुळे तरतरीची गरज होती आणि आपल्या बायकांना तरतरी कशामुळे मिळते? अर्थात चहामुळे. आणि इथे आलो आहोत रियाचे स्कूल शूज घेण्यासाठी. सवय लागली का आता? कॅमेरा चालू केला की हाय करायचं. सोनीकडे चहा प्यायला आलोय, पण सोनीकडे दूध नाहीये. सो सोनीने सांगितलंय की तुम्ही बाहेर जाऊन चहा प्या. चल, चहाचे पैसे दे. पैसेच नाहीत माझ्याकडे. फायनली सगळी शॉपिंग संपलेली आहे आणि शॉपिंग झाल्यानंतर चहा जो आम्ही पिलो होतो तो जराही चांगला नव्हता. म्हणून इथे कैलास मिसळ जे आपलं मोशीमध्ये आहे यांचा चहा अप्रतिम असतो, म्हणून चहा प्यायला परत इथे थांबलेलो आहे. तसंच आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. थोडं फ्रेश व्हायचं बाकी आहे, पण तरी पण म्हटलं एक क्विक रिकॅप करूया की मी काय काय आज घेतलं आहे रियाच्या स्कूलसाठी आणि रियाच्या बड्डेसाठी आम्ही हार्डली 1-2च गोष्टी घेतलेल्या आहेत. पण स्कूलसाठी काय काय घेतलं ते मी शेअर करते आणि कुठून घेतलं आहे. खरंच आजच्या ज्या स्कूलच्या गोष्टी आहेत त्या मला खूप रिजनेबल, लास्ट इयरपेक्षा खूप रिजनेबल मिळाल्यात आणि मेन म्हणजे चांगल्या आणि युनिक मिळाल्यात. तर पहिलं आपण स्टार्ट करूया. जे मी पहिलं शॉप गेली होती ते होतं जस्ट बॅग्स म्हणून. तिथे 40% ऑफ चालला होता. तर हा आहे JB म्हणून ब्रँड आणि ही आहे बॅग. कलर थोडा वेगळा आहे, कारण की लास्ट 2 इयर आम्ही तिला पिंकची जी फॅमिली आहे कलरची त्या कलरमध्येच तिला बॅग्स घेत होतो, म्हणून ह्यावेळेस आम्ही थोडंसं बदललेलं आहे. तर ह्या बॅगची प्राईस आहे 1085 रुपये, म्हणजे 1100 रुपयाला ही बॅग पडलेली आहे मला. ह्याच्यासोबत मी घेतली आहे टिफिन बॅग. टिफिन बॅगची प्राईस पण याच्यावर 2 प्राईजेस आहेत. तर मी सांगते की मी लॅपटॉप बॅग पण घेतलेली आहे स्वतःसाठी. नवीन लॅपटॉप घेतला तर त्यासाठी मी बॅग पण घेतली, ती बॅग पण दाखवते. ही आहे ती बॅग, लॅपटॉप बॅग. ह्यालाही 18 महिन्यांची वॉरंटी आहे त्यांची, झिप वगैरे सगळ्यालाच. तर ह्या बॅगची प्राईज आहे 899 रुपये आणि ती मला आय गेस मिळालेली आहे 630ला. तर ही आहे टिफिन बॅग आणि हिची प्राईज आहे 699, जी आम्हाला मिळालेली आहे 490ला. सॉरी, स्कूलच्या बॅग्स तुम्ही पाहत असाल तर नक्की एकदा जस्ट बॅगला व्हिजिट करा,
कारण की त्यांची वॉरंटी पण आहे आणि प्लस त्यांनी सांगितलं की त्यांची जी झिप आहे ती खूप चांगली आहे, तुम्ही कसंही तिला रफ अँड टफ यूज करू शकता. तर हे झालं स्कूल बॅग्स रिलेटेड असलेल्या गोष्टी. नंतर मी चालती आहे तुलसी म्हणून. तुलसी जे शॉप आहे कुमठेकर रोडला, त्याच्यामधलं मी तुम्हाला दाखवते. तुलसी हे तुळशी बागेच्या जवळच आहे, खूप जवळ आहे, तिथेच आहे. कोणालाही विचारलं तर कुणीही सांगेल. पण हे माझं फेवरेट शॉप आहे भांड्यांसाठी. मला इथली भांडी म्हणजे जे ही पाणी बॉटल पासून तर तुम्ही चमचा वाटी काही पण घेत असाल तर तुम्हाला खूप युनिक गोष्टी इथे पाहायला मिळतात. बऱ्यापैकी लेडीजला माहितीही असेल की तुलसी हे शॉप. माझी आठवण अशी की माझ्या लग्नाची भांडी म्हणजे 2012 साली आम्ही तुलसीमधून घेतली होती, तेव्हापासून ते आमचं फेवरेट शॉप आहे. तर पहिले मी घेतली आहे तिला पाण्याची बॉटल, जी मला खरंच खूप आवडली आहे. ही थोडी कॉस्टली आहे, पण याचा प्लस पॉईंट असा आहे की याच्यात पाणी थंडही राहते 24 तास आणि गरम पण राहत आहे. सो थर्माससारखं काम करता येते. ब्रँड आहे ब्रॉसली म्हणून. 1155ला ही बॉटल होती, ज्याच्यावर 20% ऑफ होता. आणि खरंच मला हे कलर वगैरे खूप आवडलेला आहे. आणि सगळ्यात मेन खूप मजबूत बॉटल आहे. सो ही आहे पहिली वॉटर बॉटल. मी अजून एक वॉटर बॉटल घेतली तिला, कारण की कधी कधी असं होतं की एखादी बॉटल वॉशला गेली किंवा एखादी स्कूलमध्ये कधी ती विसरली, तर सेफर साईड मी अजून एक मिल्टनची बॉटल घेतली आहे. ही साधी बॉटल आहे, ही 290ला आहे आणि ही पण स्टील बॉटल आहे. दोन्ही पण स्टील बॉटल आहे आतमधून. तर ह्या स्टील बॉटल आहे, जागा पण भरपूर आहे पाण्याची, दिवसभर पाणी पुरेल अशा ह्या दोन्ही बॉटल आहेत. आणि दोन्हींचेही कलर तिला आवडले, म्हणजे तिचे हे फेवरेट कलर आहेत. पर्पल पिंक हे शेड तिला फार आवडतात, म्हणून ह्या बॉटल आहेत. नाव नेक्स्ट त्याच्यामध्ये ऑफरमध्ये प्रत्येक याला 20% ऑफ होता. ह्या बॉटलला नव्हता, कारण की ऑलरेडी 290ला होती. नेक्स्ट मी घेतलं होतं तिने स्वतःने घेतलं आहे बनाना केस. तिने घेतलेला आहे की स्कूलमध्ये जेव्हा मी तिला बनाना देते, ती तिच्या फ्रेंड्सकडे पाहिलेलं होतं तर मम्मा मला हे पाहिजे, म्हणून हे घेतलेलं बनाना केस. आणि हे हार्डली 45 रुपीजला आहे. तर हे आहे बनाना केस. अजून एक आहे मिल्टनची बॉटल. मी प्लास्टिक बॉटल घरी यूज करत नाही पाण्यासाठी, मी स्टीलच्या बॉटल यूज करते. तर माझ्याकडे 2 बॉटल होत्या. कधी कधी गेस्ट आल्यानंतर बॉटल्स कमी पडतात, म्हणून मी ही मिल्टनची अजून एक बॉटल आणली आहे. आणि ही आहे 325ला, म्हणजे 325 रुपयाला. नेक्स्ट आहे टिफिन बॉक्स. ऑलरेडी तिच्याकडे 2 टिफिन बॉक्स आहेतच. थोडेसे डॅमेज आहेत, एवढे पण नाही आहेत, म्हणून आता हा मी नवीन टिफिन बॉक्स घेतला आहे. 3 कंपार्टमेंट लंच बॉक्स असं नाव आहे. तर सहज माझं लक्ष गेलं होतं ह्या कढईकडे. याची प्राईस आहे 2595 रुपये, पण मला याच्यावरती 50% ऑफ होता. आणि खूप थिक आहे, खूप हेवी आहे, सगळ्यात मेन खूप जड आहे. स्टेनलेस स्टील आहे आणि बेस खूप हेवी आहे त्याचा. आणि 50% ऑफ होता, म्हणून मी ही कढई घेतली. ही मला हार्डली 1200 समथिंग, 1200 एक मिनिट मी सांगते. ही कढई मला मिळाली 1297 रुपयाला, म्हणजे 1300 रुपयाला मला ही कढई मिळालेली आहे. तर ही होती रियाची स्कूलची शॉपिंग. आता मी तुम्हाला दाखवते बर्थडेची शॉपिंग. बर्थडेसाठी विशेष असं काही केलेलं नाही आहे. एक पुण्यामध्ये लक्ष्मी रोडला टिपटॉप म्हणून शॉप आहे, जिथून मी बऱ्यापैकी रियाचे ड्रेसेस घेते. आणि आजपर्यंत लक्ष्मी रोडलाच आहे. बऱ्यापैकी मला तिथे जेव्हाही मी जाते, जी माझी रिक्वायरमेंट असते ती माझी फुलफिल होतेच. मला इथे बऱ्यापैकी तिचे ड्रेसेस मिळूनच जातात. कजरीच्या तिथे जवळ आसपासच आहे ते, लक्ष्मी रोडला गेल्यानंतर दिसतंच, मान्यवरच्या लाईनला आहे सॉरी. आणि हा आहे तिचा ड्रेस म्हणजे काय पार्टीवेअर ड्रेस आहे, गाऊन आहे. ओपन करून दाखवलं असता, पण मला असं वाटतं की बर्थडेचा ड्रेस आहे तर थोडा सस्पेन्स राहावा तिच्या बर्थडेच्या दिवशी. नेक्स्ट आहे तिच्या आतूने तिच्या बर्थडेसाठी तिला पैसे दिले होते की तुला जे आवडतंय, तुझ्या आवडीचं जे गिफ्ट तुला घ्यायचं आहे ते तू घेऊ शकते. तर रियाने पहिले घेतलेलं आहे माइंड पॉवर गेम. हा आहे गेम. याच्यामध्ये 300 पझल्स आहेत. 300 पझल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. सेकंड आहे किचन सेट. जसं मी म्हटलं तुम्हाला की आता आपल्याला कंटाळा येतो किचनमध्ये जायचा, आणि ह्या वयामध्ये ह्यांना किचन सेट हवा असतो. तर हा आहे किचन सेट, जो तिच्या आतूकडनं तिला बर्थडे गिफ्ट आलेला आहे. त्यात स्पोर्ट्सवरती जो सगळ्यांच्या म्हणजे आमच्या घरातल्यांचा आवडीचा विषय आहे बॅडमिंटन. तर बॅडमिंटनसाठी आम्ही गेलो होतो शक्ती स्पोर्ट्सला, जे SP रोडला आहे, SP कॉलेज समोर आहे. आणि शटलकॉक घेतलेले आहे. प्लस रियाला आता आम्ही नवीन बॅडमिंटन क्लास लावतोय, कारण की तिचा जो जुना बॅडमिंटन क्लास होता बंद झाला, म्हणून मी रियाला रायसन अकॅडमी, जी नवीनच ओपन झाली, जी भोसरीमध्ये पहिली होती, ती इथे जे कुमार प्रिन्स विले आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की
वुड्स विला फेज 1 तिथे ते चालू झालेलं आहे. तर तिथे आम्ही तिला परत बॅडमिंटनचा क्लास लावत आहोत. तर त्यासाठी तिला आम्ही आज शक्ती स्पोर्ट्समध्ये गेलो होतो. मधून आम्ही तिला तिच्या बॅडमिंटनसाठी काही गोष्टी घेतलेल्या आहेत जे SP कॉलेजच्या इथे आहे टिळक रोडला. तर पहिलं आम्ही तिला घेतले स्कर्ट्स डिवायडर. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जर तुम्हाला एखादा गेममध्ये खेळायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रॉपर युनिफॉर्म, त्यांचं अकॅडमीचा असा रूल आहे की तुम्हाला युनिफॉर्ममध्ये यावं लागतं. तर त्यासाठी आम्ही तिला स्कर्ट घेतलेले आहेत. एक मी ग्रीन कलर घेतला आहे आणि एक माझा ऑल टाईम फेवरेट ब्लॅक. एक आहे ब्लॅक स्कर्ट आणि एक आहे ग्रीन स्कर्ट. हे 2 स्कर्ट मी तिला घेतलेले आहे आणि क्वालिटी खरंच खूप चांगली आहे. मी टी शर्टसुद्धा आम्ही तिला घेतलेले आहे. एक आहे पिंक कलर जो गर्ल्सचा फेवरेट आहे, हा आहे पिंक कलर आणि एक आहे व्हाईट कलर. जो दोन्ही कलर छान मिळाले तिच्यासाठी. आणि हे आहेत स्कूल शूज जे बाटामधनं घेतलेत आणि खरंच खूप रिझनेबल प्राईजमध्ये आहे. रियाचा बड्डे 3 तारखेला असतो. तर उद्या तिच्या सगळ्या आतू, कारण की बड्डे आहे मंडेला, परंतु मंडेला कोणाला सुट्टी नाही आहे म्हणून आम्ही तो बड्डे संडेला सेलिब्रेट करणार आहोत. मंडेलाही सेलिब्रेट करणार आहोत पण संडेला फॅमिलीसोबत, म्हणजे माझ्या नंदा म्हणजे तिच्या आत्या, तिचे काका मावशी, माझे मामा सगळ्यांसोबत आम्ही उद्या सेलिब्रेट करणार आहोत. आणि तिचे जे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत आम्ही तो 3 तारखेला पण सेलिब्रेट करणार आहोत. तर रियाच्या बड्डेचा व्लॉगही मी लवकरच टाकेल. म्हणजे फक्त एकमेकांना भेटण्याचं रिझन असतं. रियाचा बड्डे असला की सगळेजण घरी येतात, गेट टुगेदर होतं, खूप मजा येते. त्याच्यामुळे रियाचा बड्डे तुम्ही व्हिडिओ थ्रू एन्जॉय करू शकता. तुम्ही तुमचे आशीर्वाद माझ्या मुलीला नक्की द्या. तर आज आहे 1 तारीख आणि सकाळी रियाची शॉपिंग झाली. त्याच्यानंतर शॉपिंग काय केलं तेही दाखवणं झालं. नंतर वेळ आलेली आहे माझे सासरे म्हणजे आमचे मोठे बाबा यांचा वाढदिवस. त्यासाठी मुंबईहून पल्लवीताई, शीतलताई सगळेच आले होते. श्वेता संडेला येणार होत्या. इथे औक्षणाचा कार्यक्रम चाललेला आहे आणि औक्षण झाल्यानंतर आम्ही सगळेजण बाहेर जेवायला गेलो होतो. आजचा दिवस तसा खूप हेक्टिक होता पण रियाच्या फेवरेट आत्तू आल्यामुळे रिया एकदम खुश होती. डेअरी मिल्क आणली का आतमध्ये? हा दाजी, डेअरी मिल्क चॉकलेट आणली का? लोकांना पण प्रश्न पडत असेल ह्या बायका सासरी जातात की नाही, सासरी राहतात की नाही ह्या बायका. आज झाले मुंबईवाले लोक जे मुंबईला कमी आणि पुण्याला जास्त राहतात. ऑगस्ट आणि आता परत आमच्या घरामध्ये लग्न आले ऑगस्ट मध्ये आणि ह्या म्हणतात आम्ही येणार नाही. आता चालू आहे जून, आता आम्ही ते काय करणार फंक्शन एवढे तर आणि काय आता ह्या ऑगस्ट मध्ये परत येणार. हा ना. अब दमली आमची बहिणी आम्हाला सांभाळून. आता काय सांगा ना तसं तोंडावर आम्हाला येऊ नका म्हणून. हो, नेक्स्ट टाइम पासून येऊ नका. आम्ही येणार, आमचा हक्क आहे तर आम्ही येणार. आम्हाला बहिणी किती नाही म्हणलं तरी आम्ही येणार. कौन सा डान्स आहे हा? कोणता डान्स आहे हा? ठाण्याचा डान्स आहे का? परत एकदा. तर असा होता आजचा दिवस. नंदा घरी आल्या की नणंद भाऊजाईंची मस्ती ही आमची अशीच चालू असते. आज खूप गोष्टी घडल्या, बाबांचा वाढदिवसही झाला आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.